नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये. सिनेमॅटिक घेते ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण आज केलेलं ट्रेडचं लॉजिक सांगणार आहे, प्लस काल केलेलं ट्रेडचं लॉजिक सांगणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, बॅक टू बॅक 7 दिवस आपले प्रॉफिटमध्ये गेलेले आहेत आणि ही सगळी ट्रेडची अनालिसिस मी तुम्हाला शेअर केली आतापर्यंत. इथनं पुढे पण करतच राहील. आता आपलं ही जी लिंक लागली ना, 7 ट्रेड बॅक टू बॅक प्रॉफिट गेलेत, हे 10 ट्रेडपर्यंत जाईल का? मागच्या वेळेस पण 5 का काहीतरी रेकॉर्ड होतं आपलं आणि त्यावेळेस मी म्हटलं 10 बॅक टू बॅक जाऊ शकेल का, पण गेलं नाही. ती विषय वेगळा. त्यावेळेस रेकॉर्ड बनू शकला नाही 10 ट्रेडचा, पण ह्या वेळेस बनेल का हे बघणं इम्पॉर्टंट आहे. पण आज आणि काल ट्रेड जी केलं मी त्या ट्रेडचं लॉजिक सांगतो तुम्हाला. सगळ्यात आधी कालच्या पण व्हिडिओ बनवायचं माझं जरा बिझी असल्यामुळे झालं नाही बरं व्हिडिओ बनवायचं, खरं सांगतोय. पण आजचा व्हिडिओ सांगतो की मी तुम्हाला. आजच्या व्हिडिओमध्ये कालचं पण सांगतो ना, आजचं पण सांगतो, ठीक आहे. मग आता काय झालं, ही परवा दिवशीचा ट्रेड मी तुम्हाला एक्सप्लेन केलाच होता. त्याच्यानंतर जे आहे ते आपण आजच्या ट्रेडचं बघूया, ठीक आहे. इथं काय चालू आहे मार्केटमध्ये, कन्सॉलिडेशन चालू आहे. काय होतंय मार्केटमध्ये, एक मिनिट दाखवतो. इथं कन्सॉलिडेशन होतं, डब्ल्यू बनला. इथं काही नेकलाईन ब्रेकआउट नाही, त्याच्यामुळे काय इनव्हॅलिड. परत खाली आलं कन्सॉलिडेशन हाय बनला. आणि इथं काय झालं, एक गोष्ट लक्षात घ्या, इथं एक रेड कॅन्डल आली. ह्या रेड कॅन्डलच्या वर ग्रीन कॅन्डल निघलेले आहे. तुम्ही जर झूम करून प्रॉपर पद्धतीनं जर बघितलं आणि इथं ह्याचा हाय ड्रॉ केला तर ही बघा, ह्या रेड कॅन्डलच्या हायच्या वर ही ग्रीन कॅन्डल आहे. म्हणजे काय झालं, इथं हायर हाय फॉर्म झाला, ठीक आहे. हायर हायची जाऊन काय केलं मार्केटनं, इथं गेलं हायर हाय बनला, त्याची जाऊन लिक्विडिटी घेतली या ठिकाणी, ठीक आहे. लिक्विडिटी घेतली, मॉर्निंग स्टार कन्फर्मेशन आली. आपण डायरेक्ट मॉर्निंग स्टार कन्फर्मेशनवर ट्रेड केला नाही, थोडा वेट केला रिट्रेसमेंटसाठी. कारण का ही लय वेगळ्या प्रकारचा हायर हाय होता, कोणाला समजणारा पण नव्हता. पण मी जरा जास्त ॲनालिसिस केली, जास्त ऑब्झर्वेशन केलं या स्ट्रॅटेजीला, त्याच्यामुळे मला कळलं की बाबा हाय ट्रेड. पण अशा सिच्युएशनमध्ये टार्गेट पण छोटी जाते ते. मग मी काय केलं, वेट केला, इथे एंट्री दिली, 1:3चं टार्गेट दिलं हायएस्ट, ठीक आहे. पण ज्यावेळेस मी ट्रेड शेअर केला होता आपल्या डायमंड सर्कल ग्रुपला, त्यावेळेस मी जवळजवळ बुकिंग कुठल्या लेवलला सांगितलेली, एक मिनिट, हे काय झालं, कुठं तर तिसरीकडे ॲड येते आणि तिसरीकडे जाते बा, ठीक आहे. काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. तर मग मी त्यावेळेस बुकिंग कुठं दिली होती, त्यावेळेस मी बुकिंग दिली होती बरोबर ह्या हायला. कारण की बघा, मी ट्रेड करतोय रोज, मला ह्या गोष्टी कळते की भाई कुठल्या कुठल्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला ट्रेड दे पाहिजे, कुठल्या कुठल्या ठिकाणी एंट्री दे पाहिजे, कुठल्या कुठल्या ठिकाणी एक्झिट दे पाहिजे. या ठिकाणी मला असं फील आलं, जाणवलं की भाई इथनं सेलिंग प्रेशर येऊ शकतोय. मग मी काय केलं, 1:2ला जवळजवळ बुकिंग दिली होती. हा ट्रेड जवळजवळ 1:2.5च्या आसपास गेलेला आहे, ठीक आहे. काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. या ट्रेडमध्ये बुकिंग झाली, प्रॉफिट झाला सर्वांचा, काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. हायेस्ट टार्गेट 1:3चं होतं, जे अचीव नाही झालं. पण काय प्रॉब्लेम नाही, कुणाचा लॉस झाला नाही. या ट्रेडमध्ये सर्वांनी बुकिंग केलेली जाशील, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, आजच्या ट्रेडमध्ये पण सेम गोष्ट झाली. काय झाली, या ठिकाणी बनत होत्या मार्केटमध्ये, मार्केट तर पहिलं डाऊन ट्रेडमध्ये लोअर लॉस बनवून येत होतं. इथं काय झालं, हायर हाय बनला, या ठिकाणची लिक्विडिटी घेतली मार्केटने येऊन, मॉर्निंग स्टार कन्फर्मेशन आली. आपण काय केला, वेट केला, रिट्रेसमेंट आली, रिट्रेसमेंट नंतर थोडंसं रिजेक्शन आलं, रिजेक्शनवर ते प्रॉपर ट्रेड बनवला 1:4साठी, ठीक आहे. 1:4 जे आहे ते हायएस्ट टार्गेट आहे, तिथपर्यंत जायलाच ह्याची गॅरंटी नसते. पण या ठिकाणी ज्यावेळेस 1:3ला गेलं मार्केट, या ठिकाणी जवळजवळ मी बुकिंग दिलेली आहे 1:3ला, ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. मी लोकांना सांगितलेलं सगळ्यांना या ठिकाणी बुक करून घ्या, ठीक आहे. त्याच्यामुळे काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. सगळ्यांचं आजच्या ट्रेडमध्ये पण प्रॉफिट झालं. बॅक टू बॅक 7 दिवस आपण प्रॉफिटमध्ये क्लोज केलेलं आहे. त्यामुळे एकदम मस्त ट्रेड झालेत. ही ट्रेड कुठे येतात तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनल कसं जॉईन करायचं, आपल्या इंस्टाग्रामने आपला, आता हा व्हिडिओ यूट्यूबवर बघताय तर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनच्या, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टेलिग्राम चॅनलची. तिथनं पब्लिक टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथनं आपला जी डायमंड सर्कल ग्रुप आहे कसा जॉईन करायचं ते सगळ्यात तुम्हाला डिटेल तिथं मिळतील. आणि तिथनं जॉईन करा डायमंड सर्कल ग्रुप, तिथे तुम्हाला सगळ्या अपडेट मिळतील, सगळे ट्रेड वगैरे अनालिसिस करायला मिळतील. बाकी काय डाऊट असेल तर मला डायरेक्टली व्हॉट्सअप करून विचारा जावा. व्हॉट्सअप नंबर आहे आपला 9579172016, ठीक आहे. काहीही डाऊट असू द्या, सगळं सॉल्व्ह करून देईल तुम्हाला, ठीक आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.